एकूण 25 आमदार आहेत, त्यापैकी एक आदिवासी मंत्री आहेत। आता तो आम्ही वजा करतो, आमचे 24 आमदार आहेत, त्यापैकी हृदय सम्राट आदरणीय झिरवाळ साहेब आहेत। हे वेळोवेळी येतात, तब्येतीची काळजी घेतात, आमच्याशी बोलतात, शासन दरबारी त्या मागण्या मांडताना आम्ही त्यांना बघितले, त्यांच्याबरोबर आम्ही गेलोय, परंतु त्यांचाही कुठेतरी आवाज दाबला जातो। हे कशावरून सिद्ध होतं की ते जर आम्ही पुरावे ना, त्या बैठकीला माझ्या झिरवाळ साहेबांसोबत मी सुद्धा गेलोय। बैठकीत नेमकं काय झालं होतं? मंत्री झिरवाळांचा नेमका आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न केला? सरकारनेच दाबला, मी सरळ सांगेन। कोण होतं त्या बैठकीत नेमकं? आता कोण होतं, काय होतं, या प्रश्नाची उत्तर ते पुढे आपण घ्यावे। माझ्या झिरवाळ साहेबांना सुद्धा आपण हा प्रश्न विचारावा, कारण झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून एक त्यांच्या देशातला, त्यांच्या राज्यातला आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी बोलतो। माझ्या झिरवाळ साहेबांना दाबलं जातं, कारण त्यांचा आदिवासी समाज, बहुजन समाज हा कुठंतरी ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, आणि माझ्या झिरवाळ साहेबांना काय काय केलं हे त्यांनी बघावं। माझा झिरवाळ साहेबांचा प्रश्न नाही हा, तुमच्या मागण्या नियमबाह्य आहे, तुमच्या मागण्या नियमात नाही असं आदिवासी मंत्री वारंवार म्हणताय। त्यांचं म्हणणं जर खरं असेल ना, त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर मग गेल्या 25 वर्षापासून हे झोपले होते का? हे झोपले होते का? 10 वर्षापासून हे सर चालू आहे, तुम्ही बघताय, तेव्हा झोपले होते का? अहो, जर मला सांगा, हे जर मागण्या नियमबाह्य होत्या तर 1585 रोजंदारीतून कोर्टाने आदेश देऊन कर्मचारी कायम केलेले आहेत, मग ते नियमबाह्य सांगू आम्ही? 50-50 लाख रुपये त्यांचा फरक काढलेला आहे। 50-50 लाख फरक काढलेला ह्या शासनाने, त्या नियमबाह्य आहेत? अहो, आमच्या मुलाखती IAS लोकांनी घेतलेल्या आहेत, आणि मग आम्हाला त्या ठिकाणी कामावर पाठवलंय, मग आम्ही नियमबाह्य आहेत का? आमचे IAS अधिकारी नियमबाह्य आहेत? आमचे IAS अधिकारी सुद्धा नियमबाह्य नाहीत, कारण की आता गेल्या 36 दिवसापासून हे आंदोलन करतो। याच्या पहिले पण आमचं महिनाभरापासून आंदोलन झालं होतं। आता आमचा संयमाचा भान तुटलेला आहे, आता आमचे पेशंट सुटलेले आहेत, आता आम्ही याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही, कारण की मला असं वाटतंय की सरकारला शांततेत आवाज जात नाहीये। त्याच्यामुळे सरकारची जरी भूमिका असेल तर आम्हाला पण काहीतरी भूमिका घ्यावी लागेल असं मला वाटतं वैयक्तिकरित्या। सुटले होते, त्याचबरोबर राज साहेबांनी, आमदार खासदार यांनी आम्हाला सपोर्ट केला, संघटनेने सपोर्ट केला, दिनकर अण्णांच्या थ्रू, आम्ही राज ठाकरेंच्या थ्रू आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण गेलो। गुरुवारी, मागच्या 2 गुरुवारी त्यांची भेट पण झाली आमची, आणि त्यांच्याशी आमचं बोलणं पण झालं, सकारात्मकच होते। पण मग निर्णय काय होत नाहीये त्याबद्दल खूप मोठी शंका आहे। आणि आदिवासी मंत्री असतील आमचे, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये हजर करून घेतोय, पण मग का, कुठे अडथळा होतोय आणि कुठे एवढे दिवस लागताय? जर एका दिवसामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो, एका रात्रीमध्ये जर GR निघू शकतो, तर आमचा GR रद्द का होत नाहीये? एवढ्या राष्ट्र ज्या मागण्या आहेत तर त्या का होत नाहीये? आणि मुद्दा सांगायचा गेला तर खाजगीकरणामध्ये ह्यांनी जे आदेश दिले वर्ग 3 आणि वर्ग 4 ला, हे सुद्धा आमच्याच लोकांमध्ये दिले। जर उईके साहेब सांगताय की आमच्यामध्ये क्वालिटी नाहीये, आमच्यामध्ये गुणवत्ता नाहीये, मग आमचेच लोक का तुम्ही घेताय? बरोबर आहे ना? आणि आदिवासी असताना सुद्धा तुम्ही आदिवासींसोबतच अन्याय करताय, हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि मला असं वाटतंय की याच्यानंतरही आम्हाला अजून सुद्धा न्याय मिळत नसेल, त्याची पुढची भूमिका आमची अजूनही आक्रमक असणार आहे। आम्ही सर्व मीडियाच्या माध्यमातून आमच्या मागण्या आपल्यापूर्व सादर करतो। साहेब, आम्ही 7/7/2025 पासून हे इथं बिराड आंदोलन चालू आहे, त्यात 12 दिवस अन्नत्याग आंदोलन सुद्धा केलेलं आहे, परंतु शासनाच्या मान ठेवून मी अन्नत्याग आंदोलन सुद्धा 12 दिवस नंतर सोडलं। मी आमचं सर्वांचं बेमुदत आंदोलन चालू ठेवलं। आमच्या साहेब साध्या आणि सिंपल मागण्या आहेत साहेब। आम्ही वेळोवेळी शासन दरबारी सुद्धा जाऊनही आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री, सन्माननीय आदिवासी विकास मंत्री उईके साहेब, या सर्वांची साहेब, त्याचप्रमाणे आमचे लोकप्रतिनिधी सन्माननीय नामदार झिरवाळ साहेब, सन्माननीय तांबे साहेब, सन्माननीय दिनकर पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याची आणबाण शान सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाह्यस्रोत प्रक्रिया रद्द करून तुमच्या ज्या काही रोजंदारी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर कुठलाही अन्याय नाही होणार, आम्ही सर्वांना सकारात्मक न्याय देणार, रोजंदारीचे आदेश देणार, असं सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय साहेब, आम्ही 37 दिवस झाले, आम्ही सर्वांना भारतीय लोकशाही प्रमाणे आमचे आंदोलन चालू आहे, पण आज संध्याकाळपर्यंत बाह्यस्रोत प्रक्रिया रद्द झाली नाही। आमची दुसरी मागणी 2024-25 मध्ये जे कार्यरत लोक होते वर्ग 3 वर्ग 4 यांना रोजंदारीचे आदेश जर मिळाले नाही तर सर हे आंदोलन केवळ महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 चे नसेल, पूर्ण समाज, संपूर्ण आदिवासी संघटना, विविध बहुजन संघटना, अनेक लोकप्रतिनिधी यात उतरतील।